नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात अजूनही गॅस कनेक्शन नाही का? जर तुमच्या घरात अजूनही गॅस कनेक्शन नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण मोफत गॅस योजनेचा लाभ मिळवणार आहोत. अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात हे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ जे आहे आपण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पंतप्रधान उज्ज्वला योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. योजनेचं नाव जे आपण पाहिलंच असेल, पंतप्रधान उज्ज्वला हे योजनेचं नाव आहे. मित्रांनो, अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सर्वांना फ्री गॅस सिलेंडर अशा बातम्या व्हायरल होतात. मात्र प्रत्येक बातमी खरी असेलच असे नाही. त्यामुळे अधिकृत माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या घरात अजूनही गॅस कनेक्शन नसेल, तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. पंतप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत LPG कनेक्शन दिले जाते. तसेच अनेक प्रकारामध्ये पहिला रिफिल आणि गॅस स्टोव्ह दिला जातो. आता प्रश्न येतो की या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? यासाठी अर्ज करणारी व्यक्ती महिला असावी, तिचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे आणि त्याच कुटुंबात आधीपासून LPG कनेक्शन नसावे. इतर पात्रता अटी सरकारने निश्चित केल्या आहेत. जर तुमच्या घरी आधीपासूनच LPG कनेक्शन असेल, तर हा तुम्हाला लाभ मिळणार नाही. जर अन्यथा तुमच्या घरी पहिल्यापासून LPG कनेक्शन नसेल, तर तुम्हाला हा लाभ मिळतो आणि तुमचं वय जे आहे 18 वर्ष असणं खूप गरजेचं आहे. आणि अर्ज करणारी व्यक्ती फक्त महिला असणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. अर्जासाठी साधारणपणे आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड किंवा कुटुंबाची माहिती दर्शवणारे आवश्यक कागदपत्रे आणि KYC फॉर्म लागतो. हा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्याकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून LPG कनेक्शन मिळेल. बँक खाते खूप गरजेचं आहे. राशन कार्ड जे आपल्याला पाहिजे असतो. मित्रांनो, जर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असाल, तर जवळच्या LPG वितरकाकडे किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता. जर तुमच्या जवळपास कुठं LPG वितरण असेल, तर तिथे जाऊन आपण अर्ज करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटवर आपण अर्ज करू शकता. जर आपल्याला अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे लिंक दिलेली आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण अर्ज कसा करायचा यावर येणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिलं मिळून जाईल. या व्हिडिओच्या पुढील भागात आपण अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी यादी कशी तपासायची आणि गॅस सबसिडीबद्दल सविस्तर माहिती पाहू. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी यादी जे पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिला मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.